हॅलो नमस्कार, मी हर्षदा स्वामी क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आत्ता मी माहेरी आहे. अचानक ठरलंय की कात्रजच्या उद्यानात जायचंय. मी, आई, शिवांश, स्वामिनी आणि मावशीची मुलगी आली प्रगती. आम्ही सगळे मिळून जाणार आहोत. बसनीच जाणार आहोत. लेट झालंय कारण काल लग्न झालं, उठायला उशीर झाला, सगळ्या गोष्टी लेट झाल्या आणि अचानक ठरलंय. तर चला, काय काय होतंय, कसं होतंय, मुलं कशी एन्जॉय करतायत, कारण हा पहिलाच अनुभव असणार आहे शिवांशसाठी, जे असं लांब जाऊन गार्डन वगैरे पहिल्यांदाच पाहतोय तो. स्वामीला फार काही कळत नाही, पण ती कशी रिस्पॉन्स करते हे पण पाहूया. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. घरातून निघायला उशीर झाला, पुढे जायला पण उशीर झाला. 1 वाजता आम्ही गार्डनमध्ये पोहोचलो होतो, पण पोचल्या पहिल्यांदा पेटपूजा करून घेतली. घरूनच मिसळ, चपाती, भाजी असं सगळं नेलं होतं. हे खायला खूप मजा आली, कारण आज बाहेरचं फूड कोणतंही अलाउड नाहीये. हे आधीच माहिती होतं, त्याच्यामुळे घरचंच फूड आम्ही नेलं होतं आणि तेच खायला जरा बरं वाटतं, कारण काल पण दिवसभर बाहेरचं खाणं झालं. आम्ही बस स्टॉपवरती गेल्या आमची बस सुटली. त्यात गर्दी पण होती. जर आम्ही बसलो असतो तर मिळाली असती, पण गर्दी भरपूर होती. अख्खा प्रवास उभं राहून करावा लागला असता, त्याच्यामुळे आम्ही तो बस सोडली आणि दुसरी बस धरली. तोपर्यंत लेट झालं. डायरेक्ट अर्ध्या तासानंतर बस होती. खूप लेट झालं यायला. आल्या पहिल्यांदा जेवण केलं, एक 10-15 मिनिटाची रेस्ट घेतली आणि नंतर तोपर्यंत ऊन पण कमी झालं आणि नंतर आम्ही चालायला सुरुवात केली, म्हणजे पाहायला सुरुवात केली. आता ते काय काय पाहिलं, किती प्राणी होते, कसे होते, हे चला दाखवते. आम्ही एक 10 मिनिटं रेस्ट करेपर्यंत शिवांश आणि स्वामीनी या बांबूच्या कळकामध्ये लापाछपी खेळत होते आणि त्यानंतर जांभळं खात होते, जे कालच आणली होती. सकाळीच्या दोघांची जबरदस्त भांडण झाली. स्वामीनी त्याला पहिल्यांदाच खूप जोरात चावली होती आणि नंतर ही अशी भरवत पण होती. बरं, बहीण भावाचं प्रेम आणि भांडणं तुमच्या घरातही अशीच असतात का, हे मला कमेंटमध्ये सांगा, कारण आमच्या इथं जोरदार भांडणं असतात. चला दाखवते काय काय दाखवलं ते. तो जिथं चावली नाही तिला ते दाखवतोय. हा व्हिडिओ व्हॉइस ओव्हर करते, कारण आजूबाजूचा भरपूर आवाज येत होता आणि आता पाहायला आम्ही सुरुवात केली. दुपारचे जवळजवळ 2 वाजलेत. आल्यानंतर पण आम्ही जेवण केलं. 15-20 मिनिट आराम केला आणि आता सुरुवात केली पाहायला. पहिल्यांदा साप पाहणार आहे. इथं भरपूर सापांसाठीच हे फेमस आहे. खूप मोठे मोठे साप इथं दिसतात, पाहायला मिळतात. खूप वर्षापूर्वी मी आले होते. एक 10-20 वर्ष झाले असतील मी इथं आलेले. 10-12 वर्ष तर आरामातच झाले असतील. आता काय काय आहे, काय काय बदलले हे पाहूयात. तर सुरुवातीलाच हे आज मला माकडं दिसली, जी खूप छान होती. 5-6 होती, पण ही 2 एकत्र खेळत होती. शिवांशला फार मजा आली आणि फायनली आम्ही साप पाहायला सुरुवात केली. त्याला फार मजा येत होती. तो खूप एक्सायटेड होता. कशाला काय म्हणतात, काय ते बरेच प्रश्न विचारत होता. कोण कोण या सर्प उद्यानामध्ये गेले आणि इथं फोटो काढलाय, हे खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अजगर, विषारी, बिनविषारी, पाण्यातले, सपाटीचे असे भरपूर साप पाहून झाल्याच्या नंतर आम्ही प्राणी पाहायला गेलो. बरं, हे सुद्धा स्वामिनीने खूप जास्त एन्जॉय केलं. खूप मोठे मोठे होते, हालत पण होते, बऱ्याचदा हालताना पण दिसले, त्याच्यामुळे ते जिवंत आहेत याची शाश्वती पण भेटली. बरं, इथे येऊन सगळ्यात जास्त मजा कशात आली असेल ना, तर ते जी प्राणी पाहण्यात. दुपारनंतरची वेळ होती, म्हणजे आम्ही पाहायला थोडंसं उशिरा सुरुवात केली, त्याच्यामुळे बऱ्यापैकी सगळे प्राणी आम्हाला दिसले. मजा आली. काही साप तर असे शोपीस म्हणून ठेवले होते काचेच्या आत, जे पाहायला शिवांशला फार वेगळं वाटत होतं. तो फार एन्जॉय करत होता. स्वामिनीला यात काही समजत नव्हतं, काही इंटरेस्ट नव्हता, पण त्याने ते खूप छान एन्जॉय केलं. साप वगैरे पाहून झाल्याच्या नंतर आम्ही प्राणी पाहायला सुरुवात केली. बरं, स्वामिनीला कोणाचा हातही धरायचा नव्हता आणि कडेवर पण बसायचं नव्हतं. तिला एकटं चालायचं होतं आणि ते पण बऱ्यापैकी अंतर ठेवून. तिच्याजवळ आजूबाजूला पण चालायचं नव्हतं आणि तिला पाहून आजूबाजूचे सगळे लोक हसत होते, कारण ती खूप छान चालत होती आणि खूप छान एन्जॉय करत होती. तिच्या धुंदीत, तिच्या नाही का, तिच्या स्पेसमध्ये एकदम तिचं व्यवस्थित चाललेलं होतं.
ती मला असं वाटलं होतं की ती बाहेर गेल्याच्या नंतर बऱ्यापैकी किरकिर करेल किंवा राहणार नाही, पण तिने हे खूप छान एन्जॉय केलं. एखादा प्राणी वगैरे दिसला ना तर ती स्वतःहून दाखवायची करत. त्याचं नाव तिला सांगता येत नव्हतं, पण खरंच तिने सगळ्यात जास्त एन्जॉय केलं असेल या ट्रिपमध्ये. आत्ता या प्राणी संग्रहालयात कोणती गोष्ट मिसिंग असेल ना तर ते बोटिंग. लहानपणी आम्ही यायचो ना त्यावेळी ते बोटिंग असायचं, पण यावेळी त्या तळ्यातलं अख्खं पाणी काढलं होतं आणि काहीतरी काम चालू होतं बहुतेक, त्याच्यामुळे बोटिंग बंद होतं. पण तरी सगळे प्राणी पाहायला मिळाले, त्याच्यामुळे खूप जास्त मजा आली. काय काय पाहिलं सांग. हत्ती अजून पाहिलंय का? हत्ती पाहायला चाललोय आपण. बरंच काय काय पाहिलंय. आता ऊन बऱ्यापैकी कमी झालं, त्याच्यामुळे त्यांच्या सावलीला बसलेले प्राणी असे बऱ्यापैकी बाहेर फिरताना दिसले. बिबट्या, वाघ, सिंह हे प्राणी तर एकदम छानच पाहायला मिळाले, जे खूप जवळून आणि इतक्या शांततेत चालले होते की जे पाहायला खूप मजा आली. आणि खरं तर इथं आल्याच्या नंतरच असं वाटलं की हा यार, आत्ता कुठं या उद्यानात आल्यासारखं वाटतंय, कारण हे प्राणीच पाहायला खास आपण आलेला असतो आणि उन्हाचे ते बऱ्यापैकी सावलीला बसलेले असतात. पण आत्ता ऊन बऱ्यापैकी कमी झालं, आज थोडंसं टेम्परेचर पण कमी होतं, त्याच्यामुळे हे सगळे प्राणी असे बाहेर फिरताना दिसले, जे पाहायला खूप मजा आली. पूर्वी भरपूर हत्ती इथं पाहायला मिळायचे, पण आत्ता 2च होते. बरेच मोठे होते, जे त्यांना सांभाळतात ना त्यांच्या इंस्ट्रक्शनने ते आंघोळी करत होते. खूप छान वाटलं. हरिण पाहायला मिळाले, म्हणजे इथं जे असतात ना ते सगळे प्राणी पाहायला मिळाले, जे पाहायला खूप मजा आली. स्वामिनीने तर हे सगळं पार्क पायी पाहिला. एकटी चालली, ती कोणाच्याही कडेवरती नाही बसली. बरं, कडेवरती घेतलं ना तरी ती रडायची. बरं, ती एकटी नव्हती चालत, पाण्याची बॉटल संग घेऊन चालायची. म्हणजे आणि ती फिरायची पण खूप छान. ती जर थकली ना तर ती पाण्याची बॉटल खाली मांडायची, त्याच्यावरती बसायची, पुन्हा 2 मिनिटांनी चालायला लागायची. खूप जास्त तिने एन्जॉय केलं. बरं, तिला पाहून बाकी सगळ्यांनी पण खूप एंटरटेन केलं. फक्त तिनेच तिच्यासोबतचे तिच्या वयाचे जे अशी लहान लहान मुलं होती ना ती कोणी चालायची नाही, पण तिला पाहून तर एका मुलाने तिच्याशी स्पर्धाही केली. आता इथे तुम्ही पाहू शकता, सिंह छान असा पाण्यात बसला होता. ते खूप नॅचरल दृश्य होतं, अद्भुत होतं खरं तर. सिंह नाहीये म्हणून आम्ही असे पुढे चालला निघालो. तो कोणत्या तरी झाडाखाली बसला होता आणि अचानक डार्क काळी काढून असा बाहेर आला आणि त्या लाईनला बहुतेक त्यांचं खाण्याचं येत असेल, तर तिथं तो उभा राहून बराच वेळ आवाज देत होता, जे शूट नाही झालं. ते खूप छान वाटलं. अख्खे प्राणी पाहायला मिळाले. इथं आल्याचं सार्थक झालं असं वाटतंय. मजा आली. तुम्ही या प्राणी संग्रहालयात कधी गेला आहात का? तुमचे काय अनुभव आहेत हे मला खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तिकडं नव्हता, तिकडं बिबट्या होता. वाघ.
हा पांढरा बिबट्या तर इतका छान चालत होता, जणू काही त्याची एफ्राईटच चालू होती. खूप छान वाटत होतं. सगळे प्राणी, स्पेशली हे असे जंगलातले प्राणी शिवांशने पाहिले. त्याला खूप जास्त मजा आली. बरेचसे प्राणी नाही आहेत, पण जे होते ते पाहायला मिळाले. आता नवीन पण काम चालू आहे, बराच छान प्रोजेक्ट पण काहीतरी शुद्धीकरण, पाणी शुद्धीकरणाचा चालू आहे, तो पण खूप छान आहे. बाकी ओव्हरऑल छान होता हा प्लॅन आणि आज सक्सेस झाला. त्यानंतर आम्ही 5 वाजता बाहेर पडलो. बाहेर आल्याच्यानंतर कात्रजची फेमस आईस्क्रीम खाल्ली, ताक, दूध, लस्सी पिलो आणि त्यानंतर बसनेच घरी आलो. घरी यायला खूप उशीर झाला, 8-8:30 वाजले होते. तिथून पुढे मी काही शूट नाही केलं. असा होता आजचा दिवस. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कात्रजच्या उद्यानात तुम्ही कधी गेला आहात का? तुमचा काय अनुभव आहे हेही माझ्याशी शेअर करा. तोपर्यंत बाय.